अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुचरित्र अवतरणिका. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रय चरणारविंदाभ्या नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रथमाध्यायी मंगलाचरण. मुख्य देवतांचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती झाले. द्वितीय अध्यायी ब्रह्मोत्पत्ती. चारी युगाचे भावकथिती. श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथिले. नामधारका अमरजा संगमा. श्री गुरुनेती आपुले धामा. अंबरीश दुर्वास यांचा महिमा. तृतीय अध्यायी कथिला. चतुर्थ अध्यायी अनुसयेप्रती. छळावये त्रैमूर्ती येती. परितियेचे पुत्र होती स्तनपान करती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रय धरी स्वये अवतार पीठापुरी. श्रीपाद श्रीवल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले. सहाव्यात लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी. विघ्नेश्वरे विघ्न करुणी स्थापना केली तयाची. गोकर्ण महिमा असंख्यात. रायाप्रती गौतम सांगत. चांडाळी उद्धरिले अकस्मात. सातव्या अध्यायी वर्णिती. माता पुत्र जीव देत होती तयांप्रती श्री गुरु कथा सांगती. शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करती अष्टमी. नवमाध्यायी रजकाप्रती कृपाळू गुरु राज्य देती. दर्शन घेऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे. तस्करे मारला भक्त ब्राह्मण. तस्करा वदती श्री गुरु येऊन. ब्राह्मणाला प्राणदान देती. दशमाध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी. अंबा नामे त्याची नारी. नरसिंह सरस्वती तिचे उदरी. एकादशी अवतरले. द्वादश अध्यायी मातेप्रती ज्ञान कथुनी पुत्र देती. काशी क्षेत्री संन्यास घेती. यात्रा करती उत्तरेची. माता पित्या ते करंजपुरी. भेटून येती गोदातीरी. कृषी व्यथेचा विप्रापरी. कृपा करती त्रयोदशी. क्रूर यवनाते करुणी शासन. सायन देवास वरदान देती श्री गुरु कृपा करुणी. 14व्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती. तीर्थे सांगती शिष्याप्रती. यात्रे दौडुनी गुप्त होती वैजनाती श्री गुरु. षोडशी ब्राह्मणा श्री गुरु भक्ती. कथुनी दिदली ज्ञानशक्ती. श्री गुरु आले भिल्लवडी प्रती. भुवनेश्वरी सन्निध. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण. जीवा छेदुनी करी अर्पण. त्यास श्री गुरुनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी. घेवडा उपटून दारिद्र्याचा. कुंभ दिदला हेमाचा. वर्णिला प्रताप श्री गुरुचा. अष्टदशाध्यायात औदुंबराचे करुणी वर्ण. योगिनीस देऊनी वरदान. गाणगापुरा सापन. 19 श्री गुरु गेले. श्रेयचा संबंध दौडून. पुत्र दिदले तिजला दोन. एकमर्ता कथिती ज्ञान सिद्ध रूपे 20व्यात. तेची कथा 21. प्रेत आणले औदुंबरापाशी. श्री गुरु येऊनी तेथे निशी. पुत्र उठती कृपाळू. भिक्षा दारिद्र्या घरी घेती. त्याची विंध्या महिषी होती. 30 करुणी दुग्धवती. 22व्यात वर दिदला. 23व्यात श्री गुरु राजा नेई गाणगापुरास. तेथे उद्धरती राक्षस. त्रिविक्रम करी श्री गुरु निंदा. भेटो जाती त्रिविक्रमा. दाविती विश्वरूप महिमा. विप्र लागे श्री गुरुपाद पद्मा. 24व्यात वर देती. म्लेंच्या पुढे वेद म्हणती. विप्र ते त्रिविक्रमा छळती. त्याला घेऊनी सांगाती गुरुपाशी आला पंचदिशी. 26व्यात तया ब्राह्मण. श्री गुरु सांगती वेदरचना. त्यागा म्हणती वादकल्पना. परिते उन्मत्त नायकती. 27 आणुनी पतिता. विप्रासी वेदवाद करिता. कुंठित करुणी शापग्रस्ता. ब्रह्म राक्षस तया केले. 28 तया पतिता. धर्माधर्म सांगुनी कथा. पुनरपि देऊनी पतितावस्था. गृहा प्रति दवडिला. 29 भस्म प्रभाव. त्रिविक्रमा कथिती गुरुराव. राक्षसा उद्धरी वामदेव. हा इतिहास तयांतची. 30व्याध्यायी पती मरता. त्याची श्री करी बहु आकांता. 30 श्री गुरु नाना कथा कथुनी शांतऊ पहाती. 31व्यात तेची कथा. पतिव्रतेचे धर्म सांगता. सहगमन प्रकार बोधिता. ते श्री येते जगद्गुरु. सहगमी निगता सती. श्री गुरुच झाली नमस्कारी ती. आशीर्वाद देऊनी तिचा पती. 32व्यात उठविला. 33व्यात रुद्राक्ष धारण. कथा कुकुट मर्कट दोघे जण. वैश्याचे कथन करती राया ते पराशर. रुद्राध्याय महिमावर्ण. 34व्यात निरूपण. राजपुत्र केला संजीवन. नारद भेटले राया ते. 35 प्रसंगात कचदेव यानी कथा वर्तत. आणिक सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे. 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण. स्त्रियेने नेले परान्न भोजना. कंटाळुनी धरती श्री गुरुचरणा. त्याला कर्ममार्ग सांगती. 37 नाना धर्म. विप्रा सांगुनी ब्रह्मकर्म. प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरु तया ते. 38 भास्कर ब्राह्मण. तिघांपुरते आणिले अन्न. जेविले बहु ब्राह्मण. आणिक गावाचे शूद्रादी. सोमनाथाची गंगा युवती. 60 वर्षाची वंद्या होती. 30 दिदली पुत्र संतती. 39व्या अध्यायी. नरहरी कवी शुष्क काष्टा. अर्चउनी दवडिले त्याच्या कुष्ठा. शबरकथा शिष्य वरिष्ठा. 40व्यात सांगती. 41ची सायन देव. हस्ते घेऊनी श्री गुरु सेवा. ईश्वर पार्वती संवाद बर्वा. काशी यात्रा निरूपण.
पुत्र कलत्रेसी सायन देव येऊनी करती श्री गुरुस्तव त्याला कथिती यात्रा भाव वरही देती 43 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत त्याची कथा सायन देवा प्रत सांगुनी व्रत करविती 44 तंतुकार भक्तासी श्री पर्वत दाऊनी क्षणेसी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजली कथी येली 45 कृष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करुणी संगमी स्नान कुष्ट नसोनी ज्ञान देती कल्लेश्वर हिपरग्गे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस आपुला शिष्य करती त्यास 46 अध्यायी 47 दिवाळी सहन गुरुसी आमंत्रिती 7 जण तितुके रूपे धरुणी आपण गेले मठीही राहिले 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापुनी टाकती शतगुणे पिकवणी पुढती आनंद विलेत याते 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती स्नान करुणी दवडिती कुष्ठ दैवार्जिती रत्नाबाईचे ब्लेंछेच्या स्फोटक दवडिती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पार्वती भेटो म्हणती 50 अध्यायी 51-52 श्री गुरुमूर्ती देखो नेक्षिती पापवृत्ती उपद्रवीतील नाना याती म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करुणी निर्धार शिष्यासी सांगती गुरुवर आजही आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे एकूणी भक्तजन मनी होती अति उद्विग्न करती आक्रदोन श्री गुरुचरणी लोळती इतके पाहुनी श्री गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळीती मदभजनी धरा आसक्ती मठा धामी राहुनिया ऐसे बोधुनी शिष्यासी श्री गुरु गेले कर्दळी वनासी नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागे म्हणे नामधारका तुझ कथिले अवतरणिका श्री गुरु गेले वाटती लोका परी श्री गुरु गुप्त अस्ति गानगापुरी कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले भक्त जनाला जैसे पाहिले तैसे भेटती अद्यापि श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु।